नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये विषय इंग्रजी आणि मित्रांनो घटक आहे रायमिंग वर्ड्स. व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये हा घटक येतो. यावर आधारित प्रश्नाचं स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, क्वेश्चन फर्स्ट, रीड केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द रायमिंग वर्ड्स. बघा, रायमिंग वर्ड्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, सारखा आवाज असणारे शब्द. ज्या शब्दांचा आवाज हा सारखा असतो त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. आता रायमिंग वर्ड्स ओळखण्याची एक सोपी पद्धत सुद्धा आहे. जर शब्द 3 अक्षरी असेल तर शेवटचे 2 अक्षर 2 लेटर्स सारखे आले पाहिजेत. शब्द 4 अक्षरी असेल तर शेवटचे 3 लेटर्स हे सेम आले पाहिजेत. आता बघा, केक, केक, हिअर, लॉकेट आणि स्नॅक यांना पर्यायी समानार्थी शब्द रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचे आहेत. बघा, केक सारखा आवाज येणारा शब्द ह्या गटामध्ये शोधायचा आहे. तर क्वाक नाही, कारण शेवटचे 3 अक्षर सारखे असायला पाहिजेत. बघा, बार्क सुद्धा नाही, बॅक नाही, बेक, केक, बेक. बघा, AKE. हिअर, आता हिअर सारखा शब्द त्याच गटामध्ये बघा, डिअर 3 अक्षर सारखे आहेत. लॉकेट, बघा लॉकेट, या ठिकाणी पॉकेट शेवटचे 4 अक्षर सारखे आहेत. त्यानंतर सॅक, बॅक, बघा 3 अक्षर शेवटचे सारखे आहेत. म्हणजे हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे आणि ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, आता रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे बघा, गेट, स्प्राउट हे रायमिंग नाही आहे, कारण शेवटचे अक्षर या ठिकाणी सारखे नाही आहेत. बघा, डक, UCK आणि LUCK, बघा हे प्रोनाऊन्सिएशन सारखं येतं, आवाज उच्चार सारखा येतो, म्हणजे हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे. आता पुढची पर्याय आपल्याला चेक करायची गरज नाही, कारण 4 पैकी फक्त एकच पर्याय हा बरोबर राहत असतो. बघा, जार शेवटी आर येतं, जग आवाजसुद्धा सारखा नाही आहे. आऊल आणि स्टूल हे पण शेवटचे 1 अक्षर सारखे, मात्र शेवटचे 2 अक्षर या ठिकाणी सारखे नाही आहे, त्यांचा आवाज पण वेगळा येतो. आऊल आणि स्टूल वेगवेगळे आवाज येतात, म्हणजे ही सुद्धा रायमिंग वर्ड्स नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, आता मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बघा, सिलेक्ट द रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. मग या ठिकाणी नट, कट, हट आणि शट असा आवाज असणार शब्द. बघा, फार, बट, बघा बट, UT, बघा हे पण लक्षात ठेवायचं. जर आपला उच्चार जरी नाही काढता आला एखाद्या शब्दाच्या तर आपण ऑब्झर्वेशन सुद्धा रायमिंग वर्ड्स या ठिकाणी ओळखू शकतो. क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. या ठिकाणी नट, कट, हट, शट आणि असाच उच्चार असणारा शब्द फार नाही आहे, बट हा शब्द आहे. बघा, तसेच तुम्ही स्पेलिंग सुद्धा ठरवू शकता. बघा, या ठिकाणी शेवटचे अक्षर UT पर्यायामध्ये शेवटची 2 अक्षर UT असणारा पर्याय नंबर 2 दर्शवतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा मित्रांनो, आता यावर आधारित जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर प्रॅक्टिस क्वेश्चन कोणकोणते आहेत तर त्यांचा सराव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता प्रॅक्टिस क्वेश्चनचा सराव करत असताना तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर मनात निवडायचं आहे, बरोबर आहे. आणि नंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करून तुम्ही निवडलेलं उत्तर आणि मी सांगितलेलं उत्तर योग्य आहे का ते तपासून बघायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमचे उत्तर कमेंटसुद्धा करू शकता. चूज द करेक्ट ग्रुप ऑफ रायमिंग वर्ड्स फॉर द गिव्हन वर्ड. बघा, गन या शब्दासारखेच असणारे, या शब्दासारखा आवाज असणारे, बरोबर आहे, रायमिंग वर्ड्स आपल्या या ठिकाणी शोधायचे आहेत. बघा, शेवटचे 2 अक्षर हे पण तुम्ही क्रायटेरिया लावू शकता. GUN, बघा, बार नाही, पर्याय कट, जग नाही, पर्याय कट. बघा, रन, RUN, FUN, UN आहे की नाही. रन, फन, सन आणि गन हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला जर कमेंट करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, 1-3. बघा, रीड द क्वेश्चन केअरफुली अँड चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे, किंवा वेगळा पर्याय आपण त्याला म्हणू शकतो. त्याचं उत्तर तुम्ही 2- पर्याय क्रमांक लिहून कमेंट करू शकता. बघा, या ठिकाणी जीप, डीप रायमिंग वर्ड्स आहे. सॉरी, लॉरी शेवटचे 3 अक्षर सारखे आहे, रायमिंग वर्ड्स आहे. हीट, फॅट रायमिंग वर्ड्स नाही, करेक्ट, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे, ऑप्शन 2-3 अशा पद्धतीने.
रूम आणि ब्रूम बघा शेवटचे 3 अक्षर सारखे आहे. जर शब्द मोठा असेल तर शेवटचे 3 किंवा 4 अक्षर सारखे असतात. जर शब्द 3 अक्षरी असेल किंवा 2 अक्षरी असेल 3 अक्षरी असेल तर शेवटचे 2 अक्षर सारखे येतात. बघा मेक, टेक, बेक आणि केक. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया. फाइंड द मॅचिंग टर्म्स. यासारखाच आवाज असणारे शब्द शोधायचे आहेत. बघा गोल्ड, ओल्ड, बोल्ड, कोल्ड, फोल नाही, फोल्ड करेक्ट. FOLD, LOLD, OLD, OLD आणि OLD हा ग्रुप आहे हा या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. करेक्ट म्हणजे ऑप्शन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 5. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राइम्स विथ द गिव्हन वर्ड्स. क्राय, फ्राय, शाय आणि ट्राय. बघा आता आपण खालचे शब्द वाचूया. बघा ड्राय त्यासारखाच आवाज आहे. बाय सुद्धा आहे. शेवटी वाय 2 अक्षरी शब्द असेल तर शेवटचं अक्षर बघायचं. मात्र हे प्रे आहे. PRAY प्राय नाही हे तर प्रे आहे. आणि शेवटचं माय म्हणजे शेवटी ई आवाज येणारे शब्द सारखे आहेत. म्हणजे प्रे हा शब्द वेगळा आहे. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 6. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा भरायची आहे. इयर, नियर बघा EAR असणारे शब्द आहेत. बघा डॅश नाही, डिअर हेच आपलं उत्तर या ठिकाणी आहे. डिअर आणि हिअर म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे याचा पर्यायी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. नेट, सेट, गेट, पेट. ET बघा ET असणारे शब्द. लेट करेक्ट नंबर 1चं ऑप्शनचं उत्तर आहे लेट. ऑप्शन नंबर 1. फाइंड द ऑड टर्म. ऑड म्हणजे भिन्न पद, वेगळं पद तुम्हाला ओळखायचं आहे. बघा मून OON, स्पून OON करेक्ट. आणि सौल हे वेगळं आहे. बघा नून OON ह्या सारखे आहेत. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे शेवटचा सराव प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. या चित्रासाठी रायमिंग वर्ड शोधायचा आहे. सर्वात प्रथम या चित्राचं नाव काय आहे तर आपल्याला माहिती आहे फुल. फुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. करेक्ट फ्लावर. ते स्पेलिंग लिहूया आपण FLOWER. बघा WER 3 अक्षर सारखे असायला पाहिजेत. शुअर नाही, फेअर नाही, फ्लोअर नाही, शॉवर, फ्लॉवर, शॉवर म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, उपयुक्त वाटल्यास मित्रांमध्ये शेअर करा. आणि हो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळत राहतील. थँक्यू.